are not ready for this. Let's go. It looks so pretty. एरोप्लेन सारखी जातात चिव 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 करत. वरती 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 चाललोय. Look at the road. मारायचं नाही मला. वरती चढत गेलो तुम्हाला व्ह्यू दाखवण्यासाठी. बकरी इन ऑस्ट्रिया बघायचं तुम्हाला. Hello guys, welcome back to House of क्लिफवाली. and we are here finally. We are on our way to the destination that's known as the Grossglockner High Alpine Road, which is Austria's highest motorable road, guys. And आम्ही आता त्याच्या स्टार्टला आहे. So before we तुम्हाला enter, दाखवतो. Yes. we have to pay a toll. The toll is something 50 euros or 45 euros. And then you And that drive. is only for, I think, valid for 1 day. Yeah, that's valid for 1 day that you enter, and when you come out, it's gone. So, moment you pay 45 euros, you go. Till you reach up, it's 58 kilometers of the Alpine Road. And guys, The views. you are not ready for this also. Look at the This view. म्हणजे let's see. आणि हे बघा दिसते का तुम्हाला हे टोल बूथ आहे हा. फॉर वेअर वी विल पे द टोल अँड देन एंटर अँड Look at this. लेट्स गो वी आर गोइंग टू गो अप आणि आम्ही आज वरती राहणार आहे एकदम वरच्या स्पॉटला राहणार आहे अँड होपफुली वी गो टू सी द सनराइज टुमॉरो मॉर्निंग बट गाईज उठलो तर. बी विथ अस सी द रोड्स अँड एन्जॉय द जर्नी लेट्स गो. Let's go. तुम्ही व्ह्यू बघा फक्त आता. Guys, finally we started the ascent. Like we're going to start the climb towards the highest motorable road in Austria. It's known as the Grossglockner Highway, and it is going to be like on the toppest point of the mountain. We can go with the car. You need to drive safe. That's why मी जास्त तुमच्याकडे बघत नाही आहे. हा पण गाईज मी तुम्हाला ना फक्त व्ह्यूज दाखवणार आहे. म्हणजे इतके क्लीन रस्ते, वरतून असं मस्त बर्फाचे माउंटेन्स आणि उन्हामध्ये तर अजूनच भारी वाटतंय. आणि मेन गोष्ट काय माहितीये का guys, आम्ही राहणार आहे आज वरच्या डोंगरावरती. वी हॅव बुक्ड अ हॉटेल, सो वी गोना स्टे अप. म्हणजे गाईज आमची ऑस्ट्रिया मधली 1 नाईट, फक्त 1 नाईट साठी आम्ही जेवढे पैसे पे केले, आय थिंक दिस इज द हायेस्ट वन ना जी आपण देणार आहे. येस. म्हणजे आम्ही 1 नाईट साठी सर्वात जास्त या हॉटेलसाठी पैसे दिले, कारण की ती आहे ऍट द टॉप वरती असल्यामुळे जास्त महाग येते ऑफकोर्स. म्हणजे आणि हे बघा बायकर्स पण चालले. सगळे बायकर्स येतात काय तिकडं. आणि गाईज या व्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला जास्त ट्राय करू की व्ह्यूज दाखवू दॅन अस. म्हणजे आम्हाला असं वाटतं की तुम्ही पण हे सगळे व्ह्यू बघावे. आम्हाला तर तुम्ही प्रत्येक व्लॉग मध्ये बघता. व्ह्यूज पाहिजे तर आम्ही आमचे डॅश कॅमचे फुटेज काढून दाखवतो. हो गाईज आम्ही डॅश कॅमचे फुटेज काढणार आहे. हा, डॅश कॅमचे पण भारी भारी फुटेजेस आहेत आपल्याकडे. दॅट वी विल जस्ट अपलोड इन द ब्लॉग. पण जस्ट सी द व्ह्यू. म्हणजे बघा ना, वाव. आणि गाईज तुम्ही याच्याबद्दल गुगल करा, ग्रॉसग्लॉकनर हायेस्ट अल्पाईन रोड. खूप इयर्स पासून हे कन्स्ट्रक्शन चालू होतं अँड फायनली दे मेड इट अँड दे डिड द कन्स्ट्रक्शन. सो वी आर स्टील एट द बेस बट वी हॅव टू गो समवेअर अप इन द माउंटन्स. अजून म्हणजे आम्ही एवढं स्टार्ट नाही केलेलं वरती जाण्यासाठी, पण आता हळूहळू करू. मस्त म्हणजे सुंदर रोड बघायची आणि काही नाही गाडी चालवत जायची. तर बायकर्सला पण किती मजा येत असेल ना. हो, त्यामुळे मला एकदा बाईक घेऊन यायची ऑस्ट्रियाला. आपण येऊ. आपण दोघं येऊ. येस. आणि गाईज यू हॅव टू मेंटेन अ स्पीड लिमिट ओव्हर हिअर. सम पॅचेस इट्स 100, सम पॅचेस इट्स 70. आणि यू शुड नॉट क्रॉस युअर स्पीड लिमिट, कारण व्हेरी झिगझॅग्स आर कॅमेराज एव्हरीवेअर. मेंटेन अ गुड स्पीड, डोंट रश, एन्जॉय द ड्राइव्ह. गाईज तुम्ही कुठेही गेले ना, म्हणजे युरोप, इंडिया, वेरेवर, जी एवढी स्पीड लिमिट दिली असेल ना, प्लीज तेवढीच फॉलो करायचं. इट्स सेफ, कारण खूप कॅल्क्युलेशन आहे ते स्पीड लिमिट कॅल्क्युलेट करतात की टर्न जेवढे आहे तेवढ्या स्पीडवर गाडी टर्न होऊ शकते. आणि इट्स गुड फॉर अवर ओन सेफ्टी, फॉर युअर सेफ्टी अँड फॉर अदर्स सेफ्टी ऑल्सो. लेट्स गो गाईज. सो इथं कसं कन्स्ट्रक्शन आहे, व्हेरी स्मॉल रोड. सो वी हॅव अ सिग्नल, हॅव यू सी ओव्हर देअर. हे बघा. सो 30 seconds we have to wait. आणि तुम्हाला बघा सिग्नलच्या पुढे बघा किती मोठं माउंटन दिसतंय. हे बघा पूर्ण ढगाचं माउंटन. दॅट्स द हायेस्ट मोटरेबल रोड. अँड आय प्रे टू गॉड दॅट वी डोंट हॅव मच स्नो ओव्हर, कारण आमच्याकडे समर टायर्स आहे. हो ना. हो. सो गाईज लेट्स कीप फिंगर्स क्रॉस्ड. खूप स्नो नाही पाहिजे. लेट्स गो ऑन टॉप.
कारण if you don't have summer tires, if you don't have Winter winter tires. tires, then at least you have chain, and I don't have snow chains as well because सो लेट सी. आणि तसं काही असलं तर आम्ही वापस खाली येऊ, स्नो चेन घेऊ हो आणि वापस जाऊ. नाही, कारण आमचं हॉटेल पण आहे वरती. जर इफ इन केस असं काही इश्यू झालाच, देन वी कॅन गो बाय द केबल कार अँड स्टे इन द हॉटेल. हा येस. सो इट्स दॅट इज अ थिंग. सो पण आम्हाला कारनच जाण्याची इच्छा आहे. हो, बट लेट सी. लेट्स सी गाइस, लेट्स सी हाऊ इट गोस. हे व्ह्यूज बघा फक्त. लुक एट इट, वी आर गोइंग ऑन टॉप. आणि असे Yes. कानात मध्ये ना, असे कानामध्ये ठप ठूप चालू झाले. हा ते नसते का आपण फ्लाईट मध्ये आणि बसल्यावर. लिटरली आमच्या गाडीत जेवढे बॉटल आहेत ते पण ठप करायला चालू झाले. कारण थोडस आम्ही खूप वरती चाललो ना. थोडस आम्ही खूप वरती चाललो. अरे का चाहते हो तू? अरे होत असत. समजून घ्या गाईज, समजून घ्या. हे बघा. वाव, तो समोरचा रस्ता पण बघा. आणि गाईज असल्या रोड साठी यू नीड अ गुड पॉवरफुल कार. सो मला काही भीती नाही आहे आमची गाडीबद्दल. वी हॅव अ मच पॉवरफुल व्हेकल. येस. आय कॅन हिअर द टर्बो किकिंग ऑफ असा आवाज येतात म्हणजे डाऊन शिफ्ट. किती भारी बनवले ना त्यांनी. हो, करंटली वी आर ॲट 1298. मीटर्स अबव्ह द सी लेवल. येस. ओ गाईज फक्त बघा आणि तुम्ही एन्जॉय करा. म्हणजे तुम्ही सुद्धा मिस करणार नाही आमचे व्लॉग बघून हे सगळे व्ह्यू. हो, पण तुम्हाला व्लॉग बघावं लागेल गाईज त्यासाठी. आणि भारी व्ह्यूज येणार आहेत. सो लेट्स गो. गाईज हे बघा, आम्ही आता एका स्टॉपवर थांबलो. आणि थोडेसे आता फोटो शूट करू. गाईज लुक एट दिस माउंटन्स. इट लुक्स so pretty. शरियल. Surreal. मी बरोबर वर्ड बोलली ना. चलो. असं वरती 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 चाललोय. हे बघा ना. वी आर कमिंग सो क्लोज टू द माउंटन्स. आणि गाईज हा ना विंटर मध्ये रस्ता बंद असतो. हो, अजूनही guys, बघा. अजूनही बर्फ आहे. आणि विंटर मध्ये द रोड्स आर क्लोज बिकॉज ऑफ द फुल रोड इज कवर्ड विथ स्नो. सो इट्स कम्प्लिटली क्लोज्ड. आम्ही पण मागच्या एप्रिल मध्ये येणार होतो ऍक्च्युली ऑस्ट्रियाला. अँड वी कॅन्सल्ड बिकॉज खूप सारे ट्रेक्स आणि रोड्स आर क्लोज्ड ड्यू टू द स्नो. मग आम्हाला असं नव्हतं करायचं की आम्ही फक्त रस्ता बघा तुम्ही वरचा, की आम्ही फक्त हाफ ऑस्ट्रिया कव्हर करू आणि मग येऊ. म्हणून आम्ही नंतर डिसाईड केलं की आम्ही मे मध्ये येऊ. हे बघा अजूनही बर्फ आहे. असं बर्फ नाही वाटत ना, तर असं काहीतरी वेगळंच वाटतं ना. टॉय वाटतं. हा कारण ते मेल्ट का नाही येऊ लागलाय. अरे अजून टेम्परेचर बाहेर थंड आहे. बाहेर काहीतरी 13 का 14 डिग्री आहे. अँड दॅट इज व्हेरी हार्ड स्नो ना. गाईज बघा ना. गाइस देखो ना गाइस देखो ना. अरे देखो ना गाइस. क्या है ये ग. म्हणजे तुला आपल्या व्लॉग मध्ये काहीतरी बोलायचंच असतं ना. पण इट्स अ व्हेरी स्टीप क्लाइम. मला कारने म्हटलं इट इज लाईक इट्स 19% इन्क्लाइन. लेट्स सी. रोड मध्ये ना तुम्हाला खरं सांगू, तुमची गाडीची फ्युल इकॉनॉमी खूप ड्रॉप होते. कारण कार हॅज टू कॉन्स्टंटली गिव्ह यू गुड पॉवर आणि हे आणि ते. सो ओव्हरऑल माझी कार आता दिस कार इज गिव्हिंग मी 8 किलोमीटर्स फॉर 8 लिटर पेट्रोल फॉर 100 किलोमीटर्स. म्हणजे खूप गाईज बायकर्स पण वरती येत आहे आणि सायकलिस्ट पण वरती येत आहे. सायकलिस्ट वरती पर्यंत जात आहे. अँड आम्ही इथं थांबलो तो 3-4 सायकलिस्ट खाली गेले. अशी एरोप्लेन सारखी जातात चिव 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 करत. म्हणजे आम्हाला बघून भीती वाटली. हे बघा ना रस्ता कसा दिसतो ना. म्हणजे एकदम असा काहीच नाही. हा काहीच नाही या साईडला काही. गाईज इंडियामध्ये कसं खारदुंगला पास विच इज नोन एज द इंडियाज हायेस्ट मोटरेबल रोड. सो तसं हे आहे ऑस्ट्रियाचं आहे. And I don't know, hopefully some years I will get the super bike over here. Yes, with me. Vishali. ती घाबरेल जरासं, but it's fine. थांबायचं काही ते? गाडी जागा नाही थांबायला. एकच गाडी थांबेल ना. वरती थांबू शकतो इथं कुठेतरी.
इथे थांबायचं का? हा इथे थांबूया गाईज, आम्ही इथे थांबतोय. हे बघा किती वरती आलोय. इट्स लाईक कानात मध्ये ठाप थूप एव्हरी 30 सेकंड ला होत आहे. वाव, त्यांनी वरती फ्लॅग पण लावलाय ऑस्ट्रियाचा. आणि तो रस्ता बघा. आणि मला ना आता काहीतरी खारुताई तर नसेल ती, पण असं ससा टाईप काहीतरी दिसलं होतं. रॅबिट ना? हा रॅबिट आहे तिथं. हा, मला आता काहीतरी दिसलं होतं, पण एकच होतं आणि तो लगे असं ना विदिन अ मिनिट, विदिन अ सेकंड गायब झाला. हा उडी मारून खाली गेला असेल तो. ओके, करंटली वी आर 2343. ओ, आपण तिकडे वरती पण जाणार आहे ना? यू गेस? आय गेस सॉ. ओके. इथूनच कुठेतरी स्पॉट आहे जिथून सगळे रोड दिसतात. हा, तो बघायचा आहे आपल्याला. म्हणजे गाईज, आम्ही तुम्हाला पण ना सगळे रोड दाखवू शकू की कसा रस्ता होता. गाईस, सो आम्ही एक खूप वरच्या स्पॉटला आलोय. इट्स नॉट फुल्ली टॉप ऑन टॉप अँड अ लिटल बिट ऑफ हाऊ डू यू से, एक स्मॉल ज्ञान और समथिंग इज लाईक, guys, whenever you're driving in the hills, whenever you park your car, you need to be extra patient. Handbrakes, everything. कारण आम्ही आता जी गाडी लावली, इट्स ॲट दिस स्टीप इन्क्लाइन. आणि जेव्हा तुम्ही उतरतात पण गाडीतून ना, यू फील दॅट इन्क्लाइन. सो ऑलवेज मेक शुअर यू आर parking your car very safely. Manual cars are always like put in neutral, pull the handbrake, make sure handbrake is tight. ब्रेक सोडा, अशी हँडब्रेक वर थांबली, मग गिअर मध्ये ठेवून घ्या. अँड इफ हॅव्हिंग अन ऑटोमॅटिक कार, यू नो हाऊ द ड्रिल इज. ऑटोमॅटिक कारण कार की इथे रस्ता छोटा, म्हणजे यु नो अशा छोट्या छोट्या गोष्टी ना प्लीज काळजी घ्यायच्या. जर तुम्ही दुसऱ्या कंट्रीत आले किंवा कुठेही आपल्या पण इंडियाच्या लेह लडाखच्या साईडला गेले तर, कारण ऑटोमॅटिक कार्स मध्ये पण यू डोंट नो हाऊ टू लाईक parking's we just reach, put in park and go. No, you're ruining your gears. Do one thing, go there, put in neutral, engage your handbrake, leave all the brakes and see if your car is stable on the handbrake. Okay, then park it and put off the vehicle. I am doing this everywhere. चला गाईज, आता ज्ञान नंतर आपण बघूया सुंदर व्ह्यू. ज्ञान? अरे तुला पण आहे ज्ञान ते. तू अशी चला उतरा गाडीतून, आणि गाडी गेली खाली. तू अशी करू शकते. गाईज, मी कितीतरी प्रो गाडी शिकले ना, मला क्लिपट या रोडवर गाडी देणार. विसर भाई, विसर. मग ऐकून कशाला घेऊ, जाऊ दे आता, चला पटकन खाली. Let's go. सुंदर व्ह्यू बघू. Guys, look at this view and look at the road. We came from all this way, zigzag, and tada! We are not yet on top. We are just little bit on top. आम्ही तिकडे नाही जाऊ शकत. आय थिंक तिकडे हा वरचा एक स्पॉट आहे which is closed. I think so due to snow or the roads are off. But let's see how it is. गाडी आली. लेट्स सी. गुगल मॅप जर हो म्हणत असाल तर देन ओनली वी विल गो. Yes. बट गाईज बघा ना, किती सुंदर आहे. चला ना, क्लिफर्डच्या अंगावर ना आपण बर्फ फेकू. Oh, so cold. अरे मारायचं नाही मला. इथे मागे बर्फ आहे. Guys, पण इट्स लाईक अ नेचर थिंग, राईट? म्हणजे एवढा हाय अल्टिट्यूड वरती देर इज वॉटर, दिस लाईक अ लेक अँड देर इज बर्फ. इट लुक्स सो प्रिटी. लाईक म्हणजे खूप खूप भारी वाटतंय असं. आणि खूप थंड आहे. आता क्लिफर्डने मला ओलं पण केलं थोडस बर्फाने. हो का? अरे हा, खूप बर्फ, सगळ्याकडे बर्फ झाला. सॉरी. मी जरा अति बर्फ फेकले जाईल. हो, जा आता गोळा पण बनवून खायचा का पण. अरे घरून ना ते सिरप आणायला पाहिजे होतं, गोळा बनवायचा आणि खाऊन घ्यायचा. करू नका असं. वाव, बायकर्स. पण तुम्ही बघा, बेस्ट व्ह्यू. आणि आम्ही 10 मिनिटाला थांबतोय. आता आम्ही नाही थांबणार. आता आम्ही डायरेक्ट हॉटेलमध्ये थेट हॉटेलला जायचं, कारण की आम्हाला डिनर आहे रात्री. हा हॉटेलमध्ये डिनर आहे आपल्याला. सो चलो गाईज, तुम्ही काहीच मिस करणार नाही, बिकॉज आम्ही तुम्हाला सगळं दाखवू. सो चलो. आय थिंक सो गाडी जातात. उद्याचा टाइम मिळाला तर विल ट्राय टू गो ऑन टॉप. ओके Guys, we are going at one very top point
अरे दादूस, तुला रेड लाईट होता ना, ऍटलीस्ट सिग्नल फॉलो नाही करत ना, आणि मग हे करतात. नाही, त्याला कळाली त्याची चुकी म्हणून त्याने छोटा फेस केला. गाईज फायनली आम्ही डिसाईड केलं की आम्ही वरती जाणार आहे. हो, याला पण रेड सिग्नल होतं ना. नाही पण त्या स्पॉट पर्यंतच रेड सिग्नल आहे. ओके. अरे हा तेवढा एकाच याला ना. गाईज हे बघा, तिकडे जायचंय आपल्याला. ओ ओ गाईज आता वरती पोहोचून बोलतो आम्ही. Yes, let's go. Hi, so we are at the toppest point of the Gross-Glockner Highway. येस. Let's go, guys. Let's explore. आता ना आपण वरतून बघूया. आता तर अजूनच भारी व्ह्यू असणार आहे. लेट्स गो. वाव. I will show you the view now. Let's go. फ्लॅग पण लावलाय त्यांनी हो. मस्त. खूप खूप सुंदर वाटत. And now, थंडी पण वाजते. थंडी पण आहे जरासं, but let's go now to the down spot. इकडे ये ना. इकडनं बघूया. Let's go. असं 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 सगळं पार करून आलो आम्ही. आता आम्ही डिसेंड वरती आहे, and we have orange signal and now a green signal, so that yes, now we can descend. Either so that there's a road construction going on, so that there is no one coming from front. हे बघा, कारण की एकच व्यक्ती जाऊ शकतो ना एका टाइमला. व्यक्ती नाही, एकच गाडी. हा तेच ते रे. आणि इकडचे लोक ब्रेक नाही करत रूल्स, लाईक ते मेंटेन इट, कारण या इट्स हाय रोड अँड ते मे बी तेवढं कन्स्ट्रक्शन कम्प्लीट झालं की मग बौद्ध वेने चालू करते. पण व्ह्यूज वर व्ह्यू बघा, तुम्ही प्रेमात पडशाल आमच्या व्लॉगच्या. येस, आणि तशाच प्रेमाने आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा guys. आणि आम्हाला इंस्टाग्राम वरती पण फॉलो करा गाईस. म्हणजे तुम्ही हे सगळे फोटो बघसाल. एवढा वरती चढत गेलो तुम्हाला व्ह्यू दाखवण्यासाठी. आम्ही बघितलं, इट्स गुड, पण तुम्हाला व्ह्यू दाखव. आम्ही म्हटलं नाही गाईज, आमच्या गाईजला दाखवू, आमच्या लोकांना दाखवू, आमच्या सगळ्या फ्रेंड्सला दिसलं पाहिजे. येस फ्रेंड्स, कारण गाईज तुम्हाला खरं सांगू ना, हे रस्ता बघा, आता हायवे आहे, आम्ही एवढा डिटूर घेऊन वरती चढलो, आणि आम्ही थिंक बोलताना वी वर टॉकिंग, वरती जाणं आम्ही बोलत होतो, व्हॉट शुड वी डू, शुड वी गो, कारण तो खूपच स्टीप दिसतोय, एकदम छोटा रोड आहे असं दिसतो तो स्टोर रस्ता. साठी पण बघू, लेट्स सी, गो होत असेल चढू, नाहीतर लेट्स स्टॉप. आणि आवाज हा चाल यार, आपल्याकडे एवढी पॉवरफुल गाडी आहे, मस्त 4x4 ची यूज करू आणि गेलो वरती. आणि आता आम्ही अजून वरती जाणार आहे, कारण आम्ही री रूट परत आलोय. सो लेट्स गो. नुसता बर्फ. आपण आलो तिकडनं, आज चाललो वापस. गाईज बघा ना, खूप बर्फ होता म्हणजे इथे मागच्या महिन्यामध्ये. आता चाललोय अजून बर्फात. दे आर गोइंग मोर ऑन टॉप. तुम्हाला मशिनरी जे दिसतात ना, दे आर यूज टू रिमूव्ह द बर्फ. हे बघा यावाल्या. ओ हा, त्यांनी आता क्लीन करून पण ठेवलाय ना. बघा गाईज, म्हणजे अजून खूप बर्फ होता ना. बर्फ तर खूप आहे इथं. गाईज लुक ॲट इट. म्हणजे एकदम रस्ता पांढरा पांढरा असं वाटतंय सगळ्या साईडला. मस्त कसं काय म्हणता येईल रे, बर्फ. हा. आणि गाईज आम्ही राहणार आहे आज विथ दिस व्ह्यू. सी इथे गाईज, मी तुम्हाला ना आमच्या वॉशरूमच्या बाहेरून व्ह्यू दाखवते. हे बघा, लुक ॲट दिस व्ह्यू. वाव. म्हणजे आम्ही आज रात्री राहणार आहोत पहाडामध्ये. आम्ही ओरडून नाही बोलू शकत कारण आमच्या साईडला खूप सारे लोक आहेत, आणि तर सगळे शिस्तीत जेवण करतायत, एकदम लाईक की क्वाईट सारखं जेवण करता येते की बिलकुल बोलत नाहीये. पण सॅलेड, खूप इतकंसं मी सूप घेतलंय, आणि यानंतर आम्ही खाऊ मेन डिश. आणि इथे कसं आहे, सॅलेड सूप आर अनलिमिटेड, आणि मेन कोर्स फक्त एक डिश आहे, आणि मग स्वीट आहे. हा, आणि मग डेझर्ट. सो आम्ही आता खातो आणि तुम्हाला दाखवतो. आय होप तुम्हाला आवाज येईल. क्लिफर्ड काय खातोय बघा.
गाईज मी चिकनचं सूप पितो आणि मी काय खाते बघा. व्हेज. गाईज बकरी इन ऑस्ट्रिया बघायचं का तुम्हाला? आणि मी खाते आहे स्पॅगेटी व्हेरी, ती पण टमॅटो सॉस मधली, जी मला बिलकुल नाही आवडत. आणि क्लिफर्ड खातो आहे. काय खातोय तू? मी सॅलड विथ टोमॅटो विथ स्मॉल पीस ऑफ चिकन. येस, क्लिफर्ड ते खातो. So guys, it's desert time. Pretty cute desert time. हा, पुडिंग आहे. Chocolate pudding. पुडिंग It's pudding. नाही, आम्ही ना लंच डिनर करताना एवढं बोलू नाही शकलो, इथे साईडला खूप लोक आहे म्हणून आता सुद्धा मी हळू बोल. आणि गाईस कसं माहिती का, हळू. तुम्हाला एक सांगतो, इथं डिनर करताना ना सगळे शांत, एकदम पिन ड्रॉप. म्हणजे ते जे चावतंय मध्ये का खुरून त्याचा पण आवाज होतो बाजूच्या टेबलचा. म्हणजे एवढं शांत. खूप आम्हाला जमत नाही एवढं शांत. म्हणून आम्ही पण तरी आम्ही आज खूप हे काय आलो तरी आम्ही आज खूप सायलेंटली खाल्लो, एकदम पीसफुल. येस. आणि गाईस तुम्हाला एक सांगू, तुम्ही कधी पण आला ना ऑस्ट्रेलियाला, ग्रॉस ग्लॉकनर रोडला, मेक शुअर यू बुक दिस हॉटेल. वर्थ इट. डिनर इन्क्लुडेड, ब्रेकफास्ट इन्क्लुडेड, व्ह्यूज इन्क्लूड. views included. I'll show you the, you also already the views. Yeah. Or and everything is included. Very good. And सगळ्यात मेन गोष्ट, it runs on trust. Over here, there is a big bar, a big fridge. You can go and pour how much of beer you want, drink whatever you want. But just on your trust, when you're leaving, you should tell them that yes, I drank this. When you take, you note it down, you wrote it out, whatever you know. फोटो काढा किंवा स्वतःच्या मनात ठेवा किती काय काय पिलं तुम्ही. When you check out, just tell them I drank this, they will charge you. It's all on trust, guys. म्हणजे there's no person who looks at की you. हा कोणी लक्ष नाही देत की तुम्ही काय. आम्ही पण जिंजर एल, कोला झिरो सगळं घेतलं. We took snaps of it so that we know when we're going out, we'll show them I drank this, and then they will charge us for that. So you see, guys, you need to, the people trust you over you, and you should also not break their trust. So Yeah. always stay good to people. So आम्ही आता डेझर्ट खातो and then go back to the room, and then maybe we go for a walk. Walk in the mountains. वॉक करत तुम्हाला दाखवतो. Yeah. Guys, so finally it is time to end the vlog, and मागं view बघा guys. We are excited to wake up for this view. आणि आता आम्ही वॉक करायला जाणार आहे. Yes, आम्ही वॉक करू, थोडंसं like spend our own time and enjoy the holidays. And it's the end of the vlog. जर तुम्ही इकडपर्यंत बघितलं असेल, then please लाईक, शेअर, सबस्क्राईब and follow us on Instagram and hit the bell icon and like the video, share the video, guys. hide the video. Hide I the don't know video. what is that, But but just- करा. Share, म्हणजे तुम्ही फ्रेंड सोबत शेअर करा, आम्ही तुम्हाला सगळं दाखवू. And it's nice to show you also, guys. मी काळी दिसते रे असं. It is almost done. We did the Gloss Glockner मी Highway तुम्हाला Road. टाइम दाखवते. येस. 9 वाजलेत रात्रीचे आणि तरी बाहेर मस्त उजेड आहे. सो वी प्लॅन टू गो फॉर अ नाईस माउंटेन वॉक. इथं असं साईडला बेंचेस आहेत. विल गो सिट, स्पेंड सम टाइम. दॅट इज व्हॉट वी प्लॅन, अँड लेट्स जस्ट स्टे देअर अँड जस्ट एन्जॉय. दिस इज So व्हॉट वी guys, प्लॅन. सो गाईज, इफ यू हॅव thank you वॉच्ड so इट, much. थँक यू फॉर वॉचिंग अगेन. Yes. Stay happy, stay safe and stay excited for Karan, next video. we are going now. It's the Gloss Glockner Road is done. Tomorrow we have a new destination that we have planned. We'll be driving there. So guys, stay tuned. आणि अजून एक कंट्री पण बाकी गाईज. Stay tuned. अजून एक country बाकी आहे. So let's go, guys. Stay tuned, stay safe, and again, like, share, and subscribe the video. So till that time, stay safe. Bye bye. Bye bye.